नमस्कार मित्रांनो, जय हिंद. मित्रांनो, समोर एक उदाहरण आहे बघा. 8 अधिक 2 वर्गमुळात 15 याचं वर्गमूळ किती असा प्रश्न आला ना मित्रांनो, 90% लोक चुकतात. पण मित्रांनो, हा प्रश्न इतका सोपा आहे ना, निरीक्षण करून याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. आता यानंतर तुम्ही कधीही चुकणार नाही. ट्रिक सांगतो बघा. हे जे वर्गमुळात 15 दिसताना, या 15 साठी अशा दोन संख्या निवडा की ज्यांचा गुणाकार 15 होतो आणि बेरीज 8 होते. कोणत्या दोन संख्या अशा? 5 आणि 3. बघा, 5 त्रिक 15 होतात ना, आणि 5 आणि 3 ची बेरीज 8 होती की नाही. म्हणजे आपल्याला जोडी मिळाली 5 गुणिले 3. 5 त्रिक 15 होतात आणि बेरीज 8 होते. तर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 3 ठेवून द्या. हे 5 इथं ठेवले, 3 इथं ठेवले, ठेवले की नाही. इथं चिन्ह कोणतं आहे बघा, अधिकचं चिन्ह आहे ना, अधिकचं चिन्ह देऊन टाका. 8 अधिक 2 वर्गमुळात 15 चे वर्गमूळ मिळालं मित्रांनो. वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3. किती वेळ लागला? आता ही लिहायची गरज पडणार नाही मित्रांनो, नुसतं पाहून सुद्धा तुम्ही याचं उत्तर देऊ शकता की नाही. किती सोपी ट्रिक आहे. पण ही ट्रिक जर माहित नसली तर असा प्रश्न 90% पेक्षा जास्त लोक चुकतात, म्हणजे चुकतात. याच्याही पुढे जाऊन सांगतो मित्रांनो. इथं बेरजेचं चिन्ह आलं, वजाबाकीचं आलं तर काय करायचं? वजाबाकीचं जर आलं तर पुन्हा तेच करायचं. इथं तुम्ही अशा पद्धतीने जोडी तयार करा. जोडी तयार केल्यानंतर वर्गमुळात 5 आणि वर्गमुळात 3 ठेवले. इथं चिन्ह वजाचं आहे म्हणून वजाचं चिन्ह देऊन टाका. परंतु मित्रांनो, इथं तुमची फार मोठी चूक होऊ शकते. ती कोणती? समजा 5 गुणिले 3 ही जोडी तुम्हाला मिळाली, पण एखादा मित्र मात्र ही जोडी उलटी लिहील, 3 गुणिले 5 लिहील आणि मग वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 5 असे ठेवले आणि वजाबाकी चिन्ह लिहिले तर चालेल का? नाही चालणार. का? याचं उत्तर मी पुढे तुम्हाला देतो. आणि या टाईपची उदाहरणं बेसिक पासून कशी सोडवतात ते समजावून सांगतो. आणि पुन्हा एकदा हेच उदाहरण, या टाईपची उदाहरणं किती वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतात, त्याचं उत्तर तुम्हाला सेकंदात कसं काढता येईल आणि उत्तर नेहमी तेच कसं असतं, हे सर्व काही व्हिडिओत सांगणार आहे मित्रांनो. त्यामुळे कुठेही जाऊ नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. चॅनल सबस्क्राईब करा. सुरू करूया आजचा व्हिडिओ. पुन्हा तुमच्या समोर प्रश्न आहे बघा. 7 अधिक 2 वर्गमुळात 10 हे सगळे वर्गमुळात टाकले. हे सगळे वर्गमुळात टाकले याचा अर्थ काय होतो? हे जे वर्गमुळात दिसतंय याचं वर्गमूळ काढायचं आहे. पुन्हा प्रश्न तोच मित्रांनो, गडबड होऊ द्यायची नाही. हे वर्गमूळ चिन्ह जर नसलं तर पुढे काय विचारतील? वर्गमूळ किती असं विचारतील. इथं मात्र डायरेक्ट किती विचारलं? वर्गमूळच विचारलंय ना. म्हणजे हा प्रश्न असा असू शकतो, 7 अधिक 2 वर्गमुळात 10 चे वर्गमूळ किती? वर्गमूळ किती असाही प्रश्न आला काय आणि असा प्रश्न आला काय, दोन्ही प्रश्न एकच झाले की नाही. आता हा साधासा फरक लक्षात ठेवा. चला, आता महत्वाचं आपल्याला काय समजून घ्यायचं आहे की उत्तर जे काढतोय आपण ते उत्तर नेमकं कोणतं बरोबर येईल ते कसं शोधायचं. आता सर्वात महत्वाची गोष्ट, या अशा टाईपच्या उदाहरणांमध्ये वर्गमुळाच्या बाहेर नेहमी 2 असतो. हे पहिलं महत्वाचं लक्षात ठेवा. वर्गमुळाच्या बाहेर 2 असला आणि इथं बेरजेचं चिन्ह असू द्या, वजाबाकी चिन्ह असू द्या आणि इकडे कोणती तरी एक संख्या असू द्या, अशा टाईपच्या उदाहरणाचं जर वर्गमूळ विचारलं तर शोधायचं कसं? आत्ता सांगितलं मी. हे वर्गमुळात जे दिसताना त्याची फोड करा. अशा 2 संख्या निवडा की त्यांचा गुणाकार 10 आला पाहिजे आणि त्यांची बेरीज 7 आली पाहिजे. लगेच लक्षात येईल तुमच्या 5 गुणिले 2 बरोबर. 5 गुणिले 2 होईल की नाही. मग हे 5 जे आहे ते वर्गमुळात टाका, 2 आहे ते वर्गमुळात टाका. आता काय करायचं? इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणून इथं बेरजे चिन्ह देऊन टाका. हे जे विचारलं याचं उत्तर मिळालं तुम्हाला वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 2. येतं लक्षात? आता मला सांगा मित्रांनो, एखाद्या मित्राने इथं 5 गुणिले 2 5 दुने 10 होतात असं न करण्याऐवजी बेपंचे 10 केले, काय अडचण येईल? तर तुम्हाला इथं काय करावं लागेल? वर्गमुळात 2 घेणार तुम्ही, इथं वर्गमुळात 5 घेणार, काही अडचण नाही. बेरजे चिन्हाला बेरजे चिन्ह देऊन टाका. इथं संख्यांची उलटपालट झाली तरी चालते, कारण बेरीज करताना संख्या कोणतीही उलटपालट लिहिली तरी बेरीज तीच येईल. हे महत्वाचं लॉजिक इथं लक्षात ठेवा. 5 अधिक 2 पण 7च येतील आणि 5 अधिक 2 पण 7च येतील आणि 2 अधिक 5 पण 7च येतील. बेरीज उलटपालट झाली तरी चालते. पण इथं जर वजाबाकीचं चिन्ह आलं,
मग मात्र ही गडबड होऊ द्यायची नाही. वजबाकी करताना संख्या उलट पालट लिहिल्या तर उत्तर चुकून जातं मित्रांनो. आता महत्त्वाचं लक्षात घ्या, मी वजबाकीचं चिन्ह घेतलं, आता विचारलं वर्गमूळ किती. वर्गमूळ किती म्हटल्यानंतर काही मित्र म्हणतील 2 गुणिले 5 आपल्या ट्रिकने जायचंय, इथं 10 आहे ना, मग 2 गुणिले 5 घेतील. काही मित्र 5 गुणिले 2 घेतील. कोणतंही घ्या मित्रांनो, काही अडचण नाही. फक्त इथं महत्त्वाचं लक्षात ठेवा, काही मित्र 2 वर्गमुळात ठेवतील, नंतर वर्गमुळात 5 ठेवतील. काही मित्र वर्गमुळात 5 ठेवतील, नंतर वर्गमुळात 2 ठेवतील. आणि वजाबाकी चिन्ह आलं म्हणून एखादा मित्र इथं वजाबाकी चिन्ह दिलं, इथं वजाबाकी दिलं. मग उत्तर हे बरोबर की हे बरोबर? कोणतं उत्तर बरोबर मित्रांनो? आता मात्र गडबड होऊ शकते तुमची. पर्यायामध्ये जर हे उत्तर जर दिलेलं असलं तर तुम्ही यावर टिक मार्क करणार. पर्यायामध्ये हे जर आलं तर मग मात्र अडचण होऊन जाईल. उत्तर हे की हे? तर उत्तर नेहमी हे बरोबर राहील मित्रांनो. याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगून ठेवतो. कोणत्याही संख्येचं वर्गमूळ जेव्हा आपण काढतो तेव्हा ते धन असतं, ऋण कधीही नसतं. वर्गमूळ धन असतं, वर्गमूळ कधीही ऋण नसतं. मग आता मला सांगा, एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढताना उत्तर जर 3 वजा 2 दिलेलं असलं आणि ते वर्गमूळ याचा अर्थ 1 येतंय आणि 2 वजा 3 दिलं तर हे ऋण 1 उत्तर येईल. मग हे उत्तर बरोबर की हे उत्तर बरोबर? तुम्ही सांगा आता. हे उत्तर बरोबर ना, म्हणजे याचं उत्तर नेहमी धन येईल ना. मग इथं सुद्धा मोठी संख्या काय आहे? वर्गमुळात 5 ही मोठी, वर्गमुळात 2 पेक्षा वर्गमुळात 5 मोठी. याचा अर्थ याचं जे उत्तर येईल, काय जे उत्तर येईल ते उत्तर येईल ते नेहमी धन असणार. म्हणून वजाबाकीचं चिन्ह ज्याही वेळी असेल त्यावेळेस तुम्हाला मोठी संख्या आधी आणि लहान संख्या नंतर घ्यावी लागणार आणि मग वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागणार. लक्षात आलं असेल तुमच्या? नसल लक्षात आलं तर आता या टाईपची जी उदाहरणं असतात यामध्ये कशी वेगवेगळी उदाहरणं विचारली जातात ना ते समजावून सांगतो. एवढं एकच आलं आणि ट्रिक समजली झालं काम असं नाही मित्रांनो. हे उदाहरण किती वेगवेगळ्या टाईपने विचारलं जातं ते सांगतो. उत्तर मात्र सेम तेच राहील. कसं पहा. पुढचं उदाहरण आहे मित्रांनो, 11 वजा 2 वर्गमुळात 30 चे वर्गमूळ किती? चे वर्गमूळ किती असा प्रश्न विचारला. इथं मी वर्गमुळात टाकून दिले किंवा इथं तुम्हाला शब्दामध्ये विचारतील काय? चे वर्गमूळ. आता याचं वर्गमूळ काढायचंय. आपण ट्रिक समजून घेतली मित्रांनो. हे ट्रिक समजून घेतली. काय ट्रिक समजून घेतली? वर्गमुळाच्या बाहेर 2 असला पाहिजे, इकडे कोणतं बेरीज किंवा वजाबाकी चिन्ह असणार, इकडे कोणती तरी एक संख्या असणार. असं जर मांडणी दिली आणि त्याचं वर्गमूळ विचारलं की ही वर्गमुळातली जी संख्या असते तिची फोड अशा 2 संख्यांमध्ये करायची की ज्यांचा गुणाकार 30 आला पाहिजे. आणि गुणाकार 30 तर आला पाहिजे पण त्या संख्यांची बेरीज 11 आली पाहिजे. लगेच लक्षात येईल 6 गुणिले 5 6 पंचे 30 होतात आणि 6 आणि 5 11 होतात. बरोबर की नाही? आता तुम्हाला लक्षात आलं 6 मोठा आहे म्हणून आधी तो घ्या, 5 लहान आहे म्हणून तो नंतर घ्या. कारण वजाबाकीचं चिन्ह आहे तेव्हा ही काळजी घ्यायची. आधी कोणता नंतर कोणता हे कधी करायचं? जेव्हा वजाबाकी चिन्ह असेल तेव्हा. मध्ये वजाबाकी चिन्ह टाकून दिलं, तुम्हाला उत्तर मिळालं मित्रांनो. आता याच्याही पुढे जाऊन सांगतो. हा झाला एक टाईप. हे उदाहरण या पद्धतीने न देता अजून थोडं वेगळं केलं तर कसं? ह्या 11च्या ऐवजी तुम्हाला दिलं 7 अधिक 4. 7 अधिक 4 11 होतात, वजा 2 वर्गमुळात 30. याचे वर्गमूळ किती विचारलं तर तुम्हाला माहिती आहे 7 आणि 4ची बेरीज पुन्हा 11 होणार आहे, वजा 2 होणार नाही कारण वजा 2 हे जे 2 आहे इथं गुणाकारात आहे. म्हणून वजा 2 वर्गमुळात 30 हे असंच होईल पुन्हा आणि याचं वर्गमूळ. म्हणजे इथं हे आणि हे सारखंच आहे हे मला तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं. येत आहे लक्षात? म्हणजे याचं जर वर्गमूळ विचारलं तर उत्तर पुन्हा तुमचं हेच राहणार. बरोबर की नाही? आता याच्याही पुढे जातो मी. आता हे 7 अधिक 4 केले ना मी, हे 11 हे बेरजेच्या रूपात देऊ शकतात. 7 अधिक 4 दिले, 9 अधिक 2 दिले, कसं येऊ द्या, फक्त इथं बेरीज त्यांची 11 होणार म्हणजे पुन्हा हेच उदाहरण तयार होणार. हे लक्षात आलं तुमच्या? याच्याही पुढे जातो आता. आता ही टर्म लक्षात घेऊ. 2 वर्गमुळात 30 याचा अर्थ काय असतो रे मित्रांनो? याचा अर्थ असा असतो की हे जे 2 आहे हे वर्गमुळातच होते अगोदर, फक्त काय केलं वर्गमुळात असताना त्याचं वर्गमूळ काढून ते बाहेर आणले. मग 2चा वर्ग करा याचा अर्थ त्याचा असा होतो की वर्गमुळात 30 तसेच ठेवा आणि हे 2 वर्गमुळात जर टाकायचे असले तर ते वर्ग करून टाकायचे असतात गुणाकार रूपात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ह्या 4चं वर्गमूळ निघालं ते बाहेर आलं आणि 30 तसेच राहिले म्हणून अशी टर्म तयार झाली. तर याच्या उलट आपण ही अशा पद्धतीने जाऊ शकतो की नाही? याच्या उलट ही अशी होणार.
आता वर्गमुळात 30 गुणिले 4 आहे की नाही, मग हे 30 गुणिले 4 जे आहे याचा अर्थ असा होतो की याचा जर गुणाकार केला तर 120 येतो. मग मला सांगा, याच्या ऐवजी डायरेक्ट वर्गमुळात 120 दिले तरी सुद्धा उत्तर हेच येईल की नाही. म्हणजे बघा, 11 वजा वर्गमुळात 120 असं जर दिलं तर उत्तर पुन्हा आपलं हेच येणार, 6 वजा वर्गमुळात 5. येईल की नाही मित्रांनो, येईल की नाही. तेच उत्तर आहे, टर्म तीच आहे. हे आणि हे उदाहरण एकच आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता इथं अशी मांडणी आली की आपण 30ची फोड करू शकतो, परंतु याचं जर वर्गमूळ विचारलं, 11 वजा वर्गमुळात 120 याचं जर वर्गमूळ विचारलं तर मग मात्र हे वर्गमूळ शोधायचं कसं, असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडेल तेव्हाच आपण याचं उत्तर शोधू शकतो. आणि काही अडचण नाही मित्रांनो, अशा पद्धतीची टर्म दिली त्याचं वर्गमूळ विचारलं ना, ते सुद्धा सेकंदात सोडता येईल. काळजी नका करू. या व्हिडिओत मला या टाईपवरच तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगायचं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित समजलंही पाहिजे. म्हणून या टाईपचं उदाहरण आलं आणि मग त्याचं वर्गमूळ अशाच पद्धतीने कसं काढायचं, यासाठी काय करावं लागेल ते आपण आता शोधू, समजून घेऊ. तुमच्या समोर 4 उदाहरणं ठेवली मित्रांनो. 12 अधिक 2 वर्गमुळात 35 याचं वर्गमूळ किती असं जर विचारलं तेच आपण समजून घेतोय की नाही. पुन्हा इथं तसंच बघा, याचं वर्गमूळ किती, याचं वर्गमूळ किती आणि याचं वर्गमूळ किती. मी तुम्हाला आता जे समजावून सांगितलं त्यानुसार तुमच्या लक्षात आलं असणार. या चारही उदाहरणांची उत्तरं सेम असणार, सारखीच असणार. याचं उत्तर जर शोधायचं असलं तर हे चटकन शोधता येईल, कारण तुम्हाला ट्रिक माहीत झाली. या टाईपवर आधारित प्रश्न आला रे आला की आपण या 35चे 2 संख्या अशा निवडायच्या, 2 संख्यांमध्ये मांडणी करायची गुणाकार रूपात. 35 ही संख्या अशा कोणत्या 2 संख्या की त्यांचा गुणाकार 35 होतो, तर 7 5 35 होतात. तर त्या ज्या 2 संख्या आहेत 7 आणि 5 त्यांची बेरीज 12 येते का पाहिजे, येते. म्हणजे आपल्या इथं 7 आणि 5 चालेल, बरोबर. 7 गुणिले 5 चालेल. बेरजेचं चिन्ह आहे, म्हणजे आधी 5 घेतला काय नंतर 7 घेतला चालेल. आधी 7 घ्या किंवा 5 घ्या, काही अडचण नाही. बेरीज असल्यावर उलट पालट केली तरी चालेल. वर्गमुळात 5 हे तुम्हाला उत्तर मिळालं मित्रांनो. आता मिळालं की नाही. याचं उत्तर निरीक्षणाने तुम्ही सांगू शकता. आता तसंच याचंही उत्तर तुम्ही निरीक्षणाने सांगू शकता, कारण 9 3 12 होता ते तुमच्या लक्षात येतं. इथं 35 आहे, 7 5 35 होतात आणि मग लगेच तुम्ही उत्तर सांगणार. याचं उत्तर तुम्ही वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5. हे लक्षात आलं, हे लक्षात आलं. पण प्रश्न जर असा आला तर मग काय करायचं. इथं तर तुम्ही याची फोड नाही करू शकत आहे, बरोबर की नाही. मग हे तयार कसे झाले हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. हे 140 कसे आले, वर्गमुळात 140 कसे आले, तर लक्षात घ्या मित्रांनो, इथं बाहेर 2 असायला पाहिजे होता. तो 2 त्याचा वर्ग होऊन आतमध्ये गेला, बरोबर ना. म्हणजे वर्गमुळामध्ये इथं अगोदर काहीतरी संख्या होती, त्याला गुणिले 4 झाला. हा 4 पहिले बाहेर होता. मग ही x म्हणजे किती, तर याचा अर्थ ह्या 4ने जर या 140ला भाग दिला तर त्या वर्गमुळामध्ये किती होती हे तुम्हाला समजेल. म्हणजेच इथं ट्रिक काय काम करते की जेव्हाही तुम्हाला असा प्रश्न येईल, तुम्हाला माहिती आहे की तो या टाईपने सोडवता येतो, परंतु इथं फोड करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर नंबर माहीत असला पाहिजे. वर्गमुळात किती, जो 2 इथं बाहेर निघेल. मग वर्गमुळामध्ये किती असायला पाहिजे, तर सोपी आयडिया काय, इथं गुणिले 4 झालाय ना, तर त्याला भागिले 4 करा, म्हणजे तो बाहेर निघून जाईल आणि जे उरतील ते वर्गमुळात राहतील. मग 4ने भाग द्या 140ला. 4 1 4 4 त्रिक 12 होतात, 2 उरले, 4 5 20 होतात. याचा अर्थ इथं हा जो 4ने भाग देतो हा असा तयार होईल बघा, 12 अधिक वर्गमुळामध्ये 35 गुणिले 4 अशी मांडणी होणार मित्रांनो त्याची. आणि हा जो 4 आहे वर्गमुळातला हा बाहेर येतो आणि इकडे 2 होतो, वर्गमूळ निघतं त्याचं आणि पुन्हा हीच टर्म तयार होते बघा. येत आहे लक्षात, 12 अधिक 2 वर्गमुळात 35. तर हे 35 कसे शोधले, या संख्येला 4ने भाग दिला, वर्गमुळातल्या संख्येला 4ने भाग दिला. हीच ट्रिक आहे. इथंही तेच आहे बघा, 70 गुणिले 2 दिले ना, तर इथं सुद्धा लक्षात ठेवायचं 4ने भाग दिला की तुम्हाला इथं तुमची ट्रिकने जाण्यासाठीची योग्य जी टर्म आहे ती तुम्हाला मिळेल. मग काय करावं लागेल मित्रांनो, मग 4 1 4 3 उरले, इथं 30 होतात, हे भाग जात नाही, 70ला 4ने भाग जात नाही. मग काय करायचं, गुणाकार करा ना. वर्गमुळात 70 दुने 140 होतात ते, मग याला 4ने भाग दिलं की लगेच 35 मिळतात. याचा अर्थ 12 अधिक 2 वर्गमुळात 35 असं तयार होतंय ना. आणि हे तयार झालं की तुम्हाला माहिती आहे त्याचं उत्तर असं काढायचं.
7 गुणिले 5 येत आहे लक्षात. 4 टाईपने हे उदाहरण विचारल्या जाऊ शकतं, हेच तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं मला. ही उदाहरणं कोणत्या टाईपची आहे पुन्हा एकदा सांगतो. एक टर्म पूर्ण संख्या असणार, बेरीज किंवा वजाबाकी असणार, वर्गमुळामध्ये एक नंबर असणार, त्याच्या अगोदर कर्णी चिन्हाच्या बाहेर 2 असणार. अशा टर्मचं वर्गमूळ विचारलं की ह्या पद्धतीने तुम्ही वर्गमूळ काढायचं आहे मित्रांनो. आता याच्या पुढे जाऊ, याच्या उलट जायचं. याचं वर्गमूळ काढलं ना, आता हे जे वर्गमूळ काढलं याचा वर्ग केल्यानंतर हे उत्तर कसं मिळवायचं ते तुम्हाला एकदम निरीक्षणाने, आजचा जो व्हिडिओ ना तुम्ही फक्त निरीक्षण केलं तरी उत्तर मिळेल तुम्हाला. अशा पद्धतीने सांगतोय मित्रांनो. आता हे जे वर्गमूळ मिळालं याचा वर्ग केल्यावर काय उत्तर येईल हे ट्रिकने कसं शोधायचं, याच्या उलट जायचं आहे आपल्याला. त्याची ही 2-3 उदाहरणं घेतो. खरं तर मित्रांनो, वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 याचा वर्ग किती असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे याला आपण ए म्हणतो, याला बी म्हणतो, याचा वर्ग. आणि असं जेव्हा नित्य समीकरण येतं तेव्हा माहिती तुम्हाला पहिल्या पदाचा वर्ग करावा लागतो, शेवटच्या पदाचा वर्ग करावा लागतो आणि बेरजे चिन्ह म्हणून इथं बेरजे चिन्ह द्या आणि पहिले पद गुणिले दुसरे पद त्याची दुप्पट. अशा पद्धतीने याचा विस्तार होतो हे तुम्हाला माहीत आहे. परंतु हा विस्तार आपण का समजून घेतोय, कारण आपल्याला बेसिक माहीत असलं पाहिजे याचा वर्ग कसा करायचा. मग आता पहिल्या पदाचा वर्ग, पहिलं पद 7 आहे ना, मग 7चा वर्ग करावा लागेल. वर्गमुळात 7 याचा वर्ग अधिक वर्गमुळात 5 याचाही वर्ग, म्हणजे शेवटच्या पदाचाही वर्ग करतो. शेवटी काय करतो, वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 5 दोनही पदांचा गुणाकार त्याची दुप्पट करतो. यानुसार जर गेलो तर हे बेसिक आहे मित्रांनो. ट्रिक सांगतो, ट्रिक याच्याकडे पाहून तुम्हाला उत्तर सांगता येईल. इतकी सोपी ट्रिक आहे, पण बेसिक माहीत असलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर बेसिक सुद्धा समजावून सांगितलं तर, आपला कोणताही व्हिडिओ असू द्या त्यामध्ये बेसिक सुद्धा तुम्हाला समजावून सांगितलं तर, आणि मग ट्रिक तर सांगतोच आपण. त्यामुळे बेसिक माहीत असलं पाहिजे. ह्या विस्तार केला मित्रांनो. आता विस्तार केला ना, उत्तर सोडूया. तुम्हाला माहिती आहे एखाद्या संख्या वर्गमुळात असली तिचाही वर्ग करायचा असला तर ही वर्ग चिन्ह वर्गमुळाचं चिन्ह काढून टाकतो आपण. इथं वर्गमुळाचं चिन्ह आहे वर्ग आहे ना, हे काढून टाका. आता इथं राहिले फक्त 7, इथं राहिले फक्त 5. 7 5 12 झाले, अधिक इथं 2 तसाच राहील कारण या दोन्ही संख्या वर्गमुळात आहे. वर्गमुळातल्या 2 संख्यांचा गुणाकार करताना त्या संख्यांचा गुणाकार होतो. 7 गुणिले 5 7 5 35. हे झालं उत्तर मित्रांनो. म्हणजे याचा जर वर्ग करायचा म्हटला तर उत्तर तुम्हाला मिळेल हे, जे आपल्याला माहीत होतं की याचं वर्गमूळ हे आलं होतं अगोदर. आता मात्र मित्रांनो हे बेसिक झालं. बेसिकच्या ऐवजी आपल्याला डायरेक्ट उत्तर कसं काढता येईल हे काहीही न करता उत्तर कसं काढायचं तर सोपं आहे मित्रांनो. काय करा, तुम्हाला वर्गमुळात 7 अधिक वर्गमुळात 5 याचा वर्ग करायचा सांगितला ना, काहीच करू नका. सुरुवातीला काय करा, हे 7 आणि 5 दिसतात ना, दोघांची बेरीज करा. 7 5 12 झाले, मध्ये बेरीज चिन्ह देऊन टाका आणि याच्या पुढे 2 वर्गमुळात, बस एवढंच करायचं. या वर्गमुळात किती ना, तर ह्या दोघांचा गुणाकार 7 5 35. बस. नाही लक्षात आलं? उदाहरण घेतो, सराव करू आपण. 2-3 उदाहरणं सराव केल्याशिवाय समजणार नाही मित्रांनो. ट्रिक फार सोपी, निरीक्षण करून त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता. पण त्याही अगोदर तुम्हाला मी आज जे समजावून सांगितलंय, हा व्हिडिओ तुमच्या लक्षात आला असेल, व्हिडिओ आवडला असेल, आपल्या व्हिडिओवर लगेच लाईक करून टाकायचं. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल मित्रांनो तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी आपला हा व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करा. चला तर मित्रांनो 2-3 उदाहरणं सरावासाठी पुन्हा एकदा घेतो. चला तर 3 उदाहरणं तुमच्या समोर आहे. वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 3 याचा वर्ग आहे. या कंसाचा वर्ग म्हणजे या संपूर्णचा वर्ग, किंवा शाब्दिक देतील वर्गमुळात 8 वजा वर्गमुळात 3 चे वर्गचा वर्ग किती असं विचारू शकतात, तर त्याचा अर्थ एकच होतो. आता याचा वर्ग करायचा ट्रिक काय सांगितली मी आताच ट्रिक सांगितली बघा. एक बेर इथं वजाबाकी चिन्ह आहे ना, मध्ये वजाबाकी चिन्ह असणार, 2 वर्गमुळात असणार, हे फिक्स आहे. आता इथं पहिली इथं संख्या कोणती, मग 8 आणि 3 ची बेरीज करा. 8 3 11 होतात. आणि वर्गमुळात किती, मग 8 त्रिक 24. हे 8 आणि 3 चं गुणाकार करा, 8 त्रिक 24. आलं लक्षात? आता हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो. अशी टर्म आली, तिचं जर वर्गमूळ विचारलं तर हे असणार. हिचं जर वर्गमूळ विचारलं तर हे उत्तर असणार, कारण इकडे वर्गमुळात टाकले की वर्गचिन्ह निघून जातं. हे उत्तर मिळालं. कसं? 24चा आपण फोड करतो 8 गुणिले 3 आणि मग वर्गमुळात 8 टाकतो, वर्गमुळात 3 टाकतो, मध्ये वजाबाकी चिन्ह देऊन टाकतो. फक्त इथं लक्षात काय ठेवायचं, 3 आधी घेऊ नका, 8 नंतर टाकू नका. मग ते वर्गमूळ जे येणार ते ऋण होऊन जाईल. वर्गमूळ कधी ऋण नसतं. याचा वर्ग करायचा आहे मित्रांनो. काय सांगितलं मी, 7 5 12 बेरीज करा पहिल्यांदा. इथं बेरजे चिन्ह देऊन टाका. 2 ठेवा. वर्गमुळात किती, 7 आणि 5चा गुणाकार 7 5 35. सोपं आहे की नाही? पुन्हा सांगतो बघा. इथं वजाबाकी चिन्ह म्हणजे मध्ये वजाबाकी चिन्ह येणार, पलीकडे 2 वर्गमुळात येणार.
आता वर्गमुळात किती, तर हे दोघांचं गुणाकार, आणि त्याच्या अगोदर इथं किती, तर ह्या दोघांची बेरीज. 13 आणि 3 इथे येणार 16 आणि 13 39. झालं मित्रांनो उत्तर. येत आहे लक्षात. अशा पद्धतीने मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं सोडवणं फार सोपं असतं, पण दिसताना हे जे कर्णी चिन्ह दिसत आहे ज्याचं निश्चित असं वर्गमूळ निघू शकत नाही, असे प्रश्न आले की खूप साऱ्या मित्रांची अडचण होऊन जाते. ती अडचण तुमची होऊ नये मित्रांनो म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला दिला. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं. व्हिडिओच्या खाली तुमचा प्रतिसाद लिहायला अजिबात विसरायचं नाही. आणि अजून महत्त्वाचं तुम्हाला नेहमी सांगत असतो मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरायचं नाही. चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने समजावून दिलं जातं. तुम्हाला हव्या त्या टॉपिकवर चॅनलवर व्हिडिओ मिळेल मित्रांनो. फक्त तुम्हाला जो टॉपिक पाहिजे ना त्या टॉपिकचं नाव टाका आणि पुढे चॅनलचं नाव टाका आणि सर्च करा, लगेच तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल. आपल्या चॅनलला सपोर्ट होण्यासाठी हे व्हिडिओ तुमच्या खूप साऱ्या मित्रांना शेअर करायला विसरायचं नाही. अजून एक महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जर जॉईन व्हायचं असेल ना तर मी तुमच्यासाठी हा व्हॉट्सअप नंबर देऊन ठेवतोय. या व्हॉट्सअप नंबरवर मला तुमच्या ग्रुपला जॉईन करा असा मेसेज टाका, मी तुम्हाला ग्रुपला जॉईन करून घेईन. ग्रुपमध्ये तुम्हाला जो व्हिडिओ पाहिजे असतो ना त्या व्हिडिओची लिंक मी देत असतो, तर त्यासाठी तुम्हाला त्या ग्रुपचा उपयोग होईल. तर चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लवकरच भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय हिंद.